श्री देवी महात्म्य कथासार अध्याय 2 दैत्य महिषासूर याच्याशी युद्ध। या अध्यायाचे पठन करील त्याचे सर्व शत्रू पराभूत होऊन जातील व त्याचे सर्व मनोरथ, त्याचे जे जे मनोवांछित असेल ते सर्व पूर्ण होतील व त्याच्या घरात नित्यपणे शांतीचा वास राहील। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री दुर्गा देवे नमः। मेधा ऋषींनी परत श्री देवीला मनोभावे प्राणिपात केला व दुसऱ्या अध्यायाची माहिती सांगण्यास सुरुवात केली। राजा सुरथाने मनोभावे देवीचे स्मरण करून वंदन केले व श्रद्धापूर्वक दुसऱ्या अध्यायाची माहिती शांत चित्ताने ऐकू लागला। साऱ्या सृष्टीचे पालन करण्याचे व्रत श्री महाविष्णू यांनी घेतले आहे। महाविष्णू म्हणजेच शेषावर निद्रा घेणारे नारायण होत। अत्यंत निष्ठापूर्वक ते सृष्टीपालन करण्याचे कर्तव्य पार पाडत असतात। त्यांच्या नाभिकमळामधूनच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली व या ब्रह्मदेवांनीच सर्व सृष्टीची उत्पत्ती केली। यथायवकाश सगळे देव ब्रह्मदेवांना सर्वाहून श्रेष्ठ मानत असत, त्याप्रमाणे त्यांना ते मान सुद्धा देत असत। साहजिकच यामुळे ब्रह्मदेवाचा अधिकारही फार मोठा होता। इंद्रलोकांवर असलेले देवांचे राज्य सुद्धा उत्तम प्रकारे चालले होते। सर्व देवांमध्ये असलेले ऐक्य सुद्धा अधिकाधिक दृढ होत होते। ब्रह्मदेवांना एकूण 10 पुत्र होते। भरीची, अंगिरक, अत्री, पुलस्ती, पुलह, ऋजू, भृगु, वसिष्ठ, नारद व दक्ष अशी त्यांची नावे होती। भरीचीचा मुलगा कश्यप नावाचा होता आणि भक्त प्रल्हाद हा या कश्यपाचाच मुलगा होता। हा भक्त प्रल्हाद भगवान विष्णू यांचा परमभक्त होता। तो सतत आपल्या तोंडाने नारायण नारायण म्हणून विष्णूंची भक्ती करत असे। अनुराध हा कश्यपांचा मोठा मुलगा होता, म्हणजेच भक्त प्रल्हादांचा मोठा भाऊ होता। या अनुराधाचा प्रेम संबंध महिषी हिच्याबरोबर होता। या प्रेम संबंधामधूनच अनुराध व महिषी यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव होते महिषासूर। महिषासुराने कठोर अशी शंकरांची उपासना करून तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरत्वाचा वर मागून घेतला होता। शंकराने महिषासुरास तसा वर देताच हा दैत्य उन्मत्त बनला होता। त्याची वृत्ती ही अत्यंत स्वार्थी झाली होती। अमरत्वाच्या वर प्राप्तीमुळे त्याला कोणाची पर्वा वाटत नसे। त्याची असुरी महत्वाकांक्षा होती की देवांचे सारे सारे राज्य जिंकून आपण आपल्या हाती घ्यावे, सर्व देव आपले दास व्हावेत। त्यांची ही महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत होती। आपण आपला अफाट अशा राक्षसी सैन्यांच्या जोरावर आपण देवांच्या वर प्रचंड विजयी मिळवू असा त्याला आत्मविश्वास वाटत होता। देवांचे राज्य आपण सहजच हस्तगत करू असे त्याला वाटत होते। शेवटी एक दिवस महिषासुराने देवांवर आक्रमण केले। देव व दैत्य यांच्यात घनघोर लढाई सुरू झाली। हे युद्ध बरेच दिवस म्हणजे सुमारे 100 वर्ष सुरू होते। देव व दैत्य या दोन्हीकडील जनतेला त्या काळात स्वास्थ्य नव्हते। महिषासूर देवांना वरचढ ठरू पाहत होता। महिषासुराचा पराभव करण्यासाठी काय करावे हे देवांना कळेनासे झाले। जर या युद्धात आपला पराभव झाला तर महिषासूर आपल्याला खूप त्रास देईल, आपले हाय हाय करून आपल्याला ठार मारेल, हे सर्व देव जाणत होते। शेवटी इंद्र व सर्व देव ब्रह्मदेवास शरण गेले व त्यांची हा महिषासूर करत असलेली अनिष्ट संहार ताबडतोब थांबवावा अशी विनंती केली। सर्व देवांची ही विनंती ऐकून ब्रह्मदेव विचारात पडले। खूप विचार केल्यानंतर त्यांना वाटले की या संकटाचे निवारण आपल्या हातून होऊ शकणार नाही अशी त्यांची पूर्णपणे खात्री झाली। मग त्यांनी त्या सर्वांना कैलासावर स्थित भगवान शंकरांना शरण जाण्यास सांगितले। सर्व देव कैलासावर जाऊन श्री शंकरांना शरण गेले। त्यांना सर्व परिस्थिती सांगितली। देव लोकांवर आलेले हे संकट ताबडतोब घालवून देण्यासाठी महिषासूर राक्षसाचा पूर्णपणे नायनाट करावा अशी विनंती केली। सर्व देवांचे म्हणणे गंभीरपणाने शंकरांनी ऐकून घेतले। त्यानंतर थोडा वेळ ते शांत बसले। मग हळूहळू त्यांचा राग वाढत गेला। शेवटी शंकराचा राग एवढा वाढला की तो आवरता येणे कठीण होऊन गेले। त्यांचे सर्व अंग कंपायमान झाले, डोळे लाल लाल झाले व त्यांच्या तोंडामधून एकामागोमाग एक असे
अनेक तेजोगोल बाहेर पडू लागले. मग शंकरांनी देवीची प्रार्थना केली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून तेजाचे भयंकर झोत बाहेर पडले. त्या 2 तेजांच्या समूहामधून आणखी एक तिसरे तेज प्रकट झाले. ते महातेज इतके प्रखर होते की तिथल्या सर्वांचे डोळे दिपून गेले व आपोआपच डोळे झाकले गेले. ते इतके प्रखर तेज पाहणे कोणाच्याच डोळ्यांना शक्य झाले नाही. यानंतर या महातेजामधूनच देवी श्री भवानी जगदंबा अवतीर्ण झाली. देवी प्रकट झालेली पाहताच सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या मनात पुन्हा एकदा नव्याने धैर्य उत्पन्न झाले. सर्व देव मनोभावे त्या भवानी जगदंबेला शरण गेले. तिला वंदन करून सर्व असुरांचा पुरता बिमोड करण्यासाठी त्यांनी आपला जवळ असलेली निरनिराळी शस्त्रे देवीला दिली. श्री विष्णूने सुदर्शन चक्र, वरुणाने शंख, वायूने बाण तर सूर्याने आपले प्रखर तेज दिले. विश्वकर्म्याने देवीला अभेद्य कवच व अनेक अलंकार दिले. इतर देवतांनी सुद्धा आपापली शस्त्रे दिली. यानंतर देवीची ढाल आणि तलवार म्हणून बनण्याचे कार्य साक्षात काळाने केले. हिमालयाने आपल्या सिंहाला देवीचे वाहन म्हणून पाठवले. शेषाने देवीच्या गळ्यात नागांचा हार घातला. अशा तऱ्हेने सर्व प्रकारांनी सिद्ध होऊन देवी उन्मत्त दैत्य महिषासुरावर आक्रमण करून जाण्यास सिद्ध झाली. देवाने तिला प्रचंड असा जय जयकार केला. या जय जयकाराचा आवाज त्रिखंडात घुमला. जगदंबेने महाउग्र असे रूप धारण केले. कोणाचेही डोळे ते उग्र रूप पाहू शकत नव्हते. देवीच्या सर्वांगात भरलेले त्वेष सुद्धा तितकाच भयंकर होता. ती अतिशय क्रोधामग्न झाल्याने तिचे डोळे अतिशय लालेलाल झाले होते. ते पाहून सुद्धा इतरांना भयानक भय वाटत होते. देवीने महिषासुरावर आक्रमण केले. त्याचबरोबर महिषासुराचे सेनापती असलेले चक्षुर व दैत्य व चामर हे सुद्धा अत्यंत त्वरेने आपल्या प्रचंड सेनेसह देवीवर तुटून पडले. त्या सर्वांबरोबर महिषासूर होताच तो सर्वांना आणखी चेतावित होता, प्रेरणा देत होता. भयंकर युद्ध सुरू होते. शस्त्रांचा खणखणाट वाढत होता. पण दैत्यांच्याकडून होणारा सर्व शस्त्रांचा मारा देवी मोठ्या कौशल्याने व सामर्थ्याने परतून लावत होती. असुरांची सर्पशस्त्रे निकामी होऊन हातातून गळून धरतीवर पडत होती. देवीवर सोडलेले त्यांचे बाण हवेतच नष्ट होऊन जात असत. असं होऊनही राक्षस नेटाने लढत होते, झगडत होते. आपला धीर सुटला नाही असे दाखवत होते. यामुळे काही वेळा आता कसे होणार असा प्रश्न पडत असे. दैत्याबरोबरचे हे युद्ध तसे थोडे जड जात आहे असे वाटले तरी शेवटी आपलाच विजय होणार आहे याची देवीला पूर्ण खात्री असल्यामुळे ती निर्भय व निश्चिंत अशीच होती. नंतर देवीने आपल्या उच्छ्वासामधून असंख्य अगणित सैनिक तयार केले. त्या सर्वांनाच नवशक्ती बहाल केली व त्यांच्या साहाय्याने असुरांवर जोराने आक्रमण केले. त्या अत्यंत शक्तिशाली तरुण व उमद्या सैनिकापुढे राक्षसांची काही एक मात्रा चालेनाशी झाली. या नव्या दमाच्या सैनिकांच्यामुळे देवीचे वाढलेले अफाट सामर्थ्य पाहून राक्षसांचा धीर खचला. देवीच्या पराक्रमापुढे आपली डाळ शिजणार अजिबात नाही असे राक्षसांनी जाणले. देवीने राक्षसांच्या संहाराचा धडाकाच लावला होता. शेवटी या युद्धात देवीचा विजय झाला. असुरांशी झालेल्या युद्धाचा गोड विजय शेवट झाल्यानंतर सर्व देवांनी देवी भवानी जगदंबेचा जय जयकार करून तिला भक्तिभावाने वंदन केले. अशा तऱ्हेने उन्मत्त झालेल्या दृष्ट स्वभावाच्या क्रूर कर्मा महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी देवीने भवानी जगदंबा महालक्ष्मीचा अवतार धारण केला. हा देवीचा दुसरा अवतार. अशा प्रकारे देवी महात्म्याचा दुसरा अध्याय येथे समाप्त होत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.